नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, T20 हिंदी चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण इयत्ता 7वी इतिहास व नागरिकशास्त्र प्रकरण पहिलं इतिहासाची साधने याविषयी माहिती बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण या पाठात काय बघणार आहोत हे जाणून घेऊया. या पाठामध्ये आपल्याला भौतिक साधने, इतिहासाची जी भौतिक साधने आहेत, जी लिखित साधने आहेत, अलिखित साधने आहेत, मौखिक साधने आहेत, या सर्वांचा अभ्यास आपल्याला या पाठात करून घ्यायचा आहे. तर चला आपण इतिहासातील जी साधनं आहेत बघूया. बघा मित्रांनो, भारताच्या प्राचीन कालखंडाचा अभ्यास आपण मागील वर्षी केला आहे. यावर्षी आपण मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी ढोबळमानाने इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 18व्या शतकाअखेरपर्यंत मानला जातो. या पाठात आपण मध्ययुगीन इतिहासाच्या साधनांचा अभ्यास या पाठात आपण करणार आहोत. आता बघा, भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. परत एकदा सांगतो, बघा, भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार, म्हणजेच कालक्रम जो असतो म्हणजेच काय, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, याला काय म्हणायचं, कालक्रमानुसार. म्हणजे घटना कधी घडली, तिचा वेळ काळ काय होता, या कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. आता तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे, माहीत आहे का तुम्हाला? बघा, इतिहास हा शब्द इति, ह आणि आस असा तयार झाला आहे. या शब्दाचा अर्थ असे घडले असा होतो. इतिहास म्हणजे काय, तर असे घडले, त्यालाच म्हणायचं आपण इतिहास. म्हणजे अशा प्रकारे घडलं होतं इतिहासामध्ये, भूतकाळामध्ये, याला म्हणायचं इतिहास. तर बघा, व्यक्ती, समाज, स्थळ, स्थळ म्हणजे काय, ठिकाण, समाज म्हणजे आपला जो समाज आहे, जी लोक आहेत ती, प्रत्येक व्यक्ती, काळ म्हणजे वेळ, हे 4 घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असावा लागतो. या पुराव्यांनाच इतिहासाची साधने असे म्हणतात. म्हणजेच काय, इतिहास जो आहे तो पुरावा. एखादा राजा होता, त्या राजाचा राजमहल खूप सुंदर होता, तर पुरावा काय, तर त्याला काय म्हणायचं, इतिहासाची साधने. त्या पुराव्यात एखाद्या पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे की समजा हा किल्ला राजधानी होता, तर तो पुरावा काय, तर एखाद्या ठिकाणी लिहून ठेवलेला असेल, एखाद्या दगडावरती लिहून ठेवलेला असेल, किंवा एखाद्या दस्तऐवज किंवा एखाद्या पुस्तकात लिहिलेलं आहे की रायगड ही महाराजांची राजधानी होती, कुठेतरी लिहून ठेवलेलं आहे. आपण त्या काळात कोणी व्यक्ती होता का, आज जिवंत आहे का, तो सांगतोय की त्या काळात शिवाजी महाराजांची राजधानी ही होती? नाही. कुठल्या ना कुठल्या तरी पुराव्याच्या आधारे आपण सांगत असतो की शिवाजी महाराजांच्या काळात ही राजधानी होती, औरंगजेबच्या काळात ही राजधानी होती, अकबरांच्या काळात आणखी वेगळी राजधानी होती. अशा प्रकारे आपण इतिहासाच्या पुराव्याच्या आधारे सांगत असतो. त्या पुराव्यांनाच काय म्हणायचं, मग इतिहासाची साधने म्हणायचं. या साधनांचे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण करून आपण त्यांची माहिती घेऊ. आता बघा, भौतिक म्हणजे काय, वास्तू. लिखित म्हणजे काय, लिहून ठेवलेली साधने. त्यानंतर मौखिक म्हणजे काय, एकमेकांना सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत त्यांना मौखिक साधने म्हणायचं. म्हणजेच काय, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अशाच कथा ज्या असतात त्या सांगण्यात आलेल्या असतात, त्याद्वारे इतिहासचे मूल्यमापन आपल्याला करता येतं. ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो. त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा आधार घ्यावा लागतो. ही साधने तपासून घेणे गरजेचे असते. त्यांचा अस्सलपणा तपासावा लागतो. अस्सलपणा, ॲक्युरेसी. या साधनांचा तारतम्याने व चिकित्सकपणे वापर करणे आवश्यक असते. आता बघा मित्रांनो, आपल्याला या सगळ्या गोष्टी आहेत, पण इतिहासाची जी साधने आहेत त्यांचा खूप चिकित्सक अभ्यास करावा लागतो. जे काही लिहून ठेवलं आहे ते बरोबर आहे का, एकाच व्यक्तीने ठेवलेलं आहे. परत दुसऱ्या पुस्तकात काय दुसराच जर उल्लेख असेल, सपोज एखाद्या राजाची राजधानी ही होती,
एका पुस्तकामध्ये ठेवलेलं आहे, औरंगाबाद ही राजधानी होती. आणि दुसऱ्या एखाद्या पुस्तकात आहे त्याच राजाचं नाव असेल, आणि जर दुसऱ्या लेखकाने सांगितलं की या राजाची राजधानी औरंगाबाद नसून दुसरं एखादं शहर दिलं, आग्रा होती, तर मग काय होईल? संभ्रम निर्माण होईल ना. तर अशा प्रकारच्या ज्या ॲक्युरसी जास्तीत जास्त साधनांद्वारे जास्त फोकस केला जातो आणि तपासल्या जातं की ही कोणती गोष्ट असेल खरी. आता बघा, भौतिक साधने कोणकोणती असतात त्यामध्ये सर्वप्रथम आपण बघूया, स्मारके असतात. थोर महापुरुषांची जी स्मारके असतात त्यांना भौतिक साधने म्हणतात, म्हणजेच म्युझियम असतात. त्यानंतर इमारती असतात, राजांची महल वगैरे, लेणी असतात, ही भौतिक साधने आहेत. शिलालेख आहेत, शिलालेख एखाद्या दगडावरती, एखाद्या मोठ्या एखाद्या वास्तूवरती लिहून ठेवलेली माहिती. नाणी आहेत, म्हणजेच काय, आपण त्याला रुपीज म्हणतो, पैसे असतात त्यावरती लिहिली असतात ती नाणी. ताम्रपट आहेत, तांब्याचे जे पट असतात त्यावरती माहिती लिहिलेली असते, त्याला ताम्रपट म्हणतात. किंवा किल्ले आहेत. ही सर्व जी भौतिक साधने आहेत याद्वारे आपल्याला इतिहास समजत असतो. तर बघा मित्रांनो, वरील वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. सपोज एक्झाममध्ये तुम्हाला प्रश्न आला, भौतिक साधने असे कोणाला म्हणतात? तर वरील वस्तू आणि वास्तू त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने म्हणतात. किंवा असं लिहू शकता तुम्ही, भौतिक साधने कोणकोणती? तर स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट, किल्ले ही भौतिक सर्व साधने आहेत. सपोज तुम्हाला प्रश्न आला तर ही तुम्हाला माहिती अंकित करावी लागेल, लिहावी लागेल. आता बघा, भौतिक साधनामध्ये किल्ल्याचे महत्त्वपूर्ण स्थान असते. किल्ल्यांचे काही महत्त्वाचे प्रकार म्हणजे गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट हे होत. बघा, किल्ल्यांचे पण खूप प्रकार आहेत. गिरिदुर्ग म्हणजे डोंगरावरती जो दुर्ग असतो, किल्ला असतो, त्याला वेगळ्या कॅटेगरीमध्ये मोडण्यात त्याची काउंटिंग होते. त्यानंतर वनदुर्ग म्हणजे खूप घनदाट जंगलामध्ये असणारा किल्ला, तो वनदुर्ग. जलदुर्ग म्हणजेच काय, तो पाण्यात असणारा किल्ला, हा वेगळ्या प्रकारचा किल्ला. आणि भुईकोट म्हणजे काय, जमिनी समान असणारा किल्ला, जमीन लेवलला असणारा किल्ला, याला भुईदुर्ग. किंवा जमिनीच्या आतमध्ये असणारा किल्ल्याला, भूमीमध्ये असणारा किल्ला हे होत. तसेच स्मारकामध्ये समाधी, कबर, वीरगळ, तर इमारतीमध्ये राजवाडे, मंत्रीनिवास, राणीवसा, सामान्य जनतेची घरे यांचा समावेश होतो. यावरून आपल्याला त्या कालखंडाचा बोध होतो. वस्तुकलेची प्रगती समजते, त्या काळातील आर्थिक स्थिती समजते, कलेचा दर्जा समजतो, बांधकामाची शैली समजते, लोकांचे राहणीमान आपण त्यांच्या घरावरून इत्यादीचा आपल्याला अभ्यास करता येतो. फॉर एक्झाम्पल, प्रचंड प्रमाणात एखादा किल्ला प्रचंड प्रमाणात भव्य दिव्य असेल, त्या राजांची जी निवासे असतील, राजवाडे प्रचंड मोठी आणि एकदम वास्तू ज्या असतात आकर्षक असतील, तर आपण काय समजू, अरे बापरे, हा राजा आणि त्या राजांची जी मंत्री होते त्यांची निवासस्थाने एकदम प्रचंड मोठी आणि सुसज्जित अशी होती. तर आपण त्यावरून अंदाज असा काढू शकतो की त्यांचं राहणीमान हे भव्य दिव्य आणि चांगल्या प्रतीचं होतं. अशा प्रकारे आपल्याला काय येतं, अंदाज येतो. आता बघा, नाणी इतिहास कसा सांगतात. तुम्हाला एक प्रश्न केला आहे की नाण्याद्वारे कसा इतिहास आपल्याला समजत असतो. तर बघा, त्या नाण्यावरती तुम्ही जर एखादा 1 रुपयाचं नाणं जर घेतलं हातात, कॉईन जर तुम्ही घेतला, त्या कॉईनवरती काय असतं, त्या देशाची राजमुद्रा, त्या राजाचं एखादा फोटो असतो आणि त्याखाली इसवी सणाचा आकडा असतो किंवा एखादा संदेश असतो. याद्वारे समजतं की हे नाणं 1975चं आहे आणि त्या नाण्यामध्ये एक विशिष्ट संदेश दिलेला असतो, वेगवेगळा संदेश असतो. किंवा राजमुद्रा त्या काळात त्या देशाची, त्या राज्याची राजमुद्रा ही होती. अशा प्रकारे आपल्याला त्या नाण्याचा इतिहास सांगता येतो. बघा मित्रांनो, आता जाणून घेऊया प्राचीन काळापासून कवडी, दमडी, धेला, पै, पैसा, आणा, रुपया ही नाणी प्रचलित होती. नाण्यावरून काही म्हणी प्रचलित होत्या, वाक्यप्रचार प्रचलित होते. उदाहरणार्थ बघा, 1 फुटकी कवडी देणार नाही मी तुला, लक्षात ठेव. त्यानंतर बघा, चमडी जाय पर दमडी न जाय, पै पैचा हिशोब ठेवणे,
16 आणे सच है जनाब, अशा प्रकारच्या ज्या म्हणी आहेत त्या त्या काळातल्या नाण्यावरून समजतात. म्हणजेच काय की आणे जे आहेत त्या काळात होते. आज आणे आहेत का? नाही. आज काय आहे? रुपया. पैसे आहेत का? 5 पैसे 10 पैसे? नाही. आता किती आहेत? 1 रुपया 2 रुपये असे आहेत. त्यानंतर दमडी कवडी आहे का? नाही. ह्या पूर्वीच्या काळात होत्या. आता बघा, विविध विरगळ म्हणजेच काय? बघा, या दगडावरती जे चित्र कोरलेले आहेत त्यांना विरगळ म्हणतात. विविध राज्यकर्त्यांनी सोने, चांदी, तांबे या धातूंचा उपयोग करून तयार केलेली नाणी इतिहासाची साधने म्हणून महत्त्वाची आहेत. नाण्यावरून राज्यकर्ते कोण होते, त्यांचा काळ, राज्यकारभार, धार्मिक संकल्पना, व्यक्तिगत तपशील इत्यादींची माहिती मिळत असते. म्हणजेच काय? नाण्यावरती त्या काळात नाणी कोणकोणती होती? सोन्याची होती, चांदीची होती, तांब्याची होती. काही काळात त्यावरती काय असायचं? एखादा देवी देवतांचा फोटो असायचा, म्हणजे चित्र अंकित केलेलं असायचं. मग आपल्याला समजतं की त्या काळात, त्या राजाच्या काळात या देवतेची पूजा केली जायची, असा आपल्याला अंदाज बांधता येतो. त्यानंतर बघा, त्या काळातील धातुशास्त्राची प्रगती समजते. धातुशास्त्र म्हणजे काय? कोणते धातू होते, कोणत्या धातूचा विकास झालेला होता, याविषयी आपल्याला प्रगती समजते. सम्राट अकबराच्या नाण्यावरील रामसीतेचे चित्र म्हणजेच काय? सम्राट अकबर जो होता सर्व धर्म समभाव, सगळ्या धर्माच्या लोकांना समजून घेणारा होता. म्हणूनच त्याच्या काळातील जी नाणी होती त्यावरती रामसीतेचं चित्र होतं. किंवा हैदर अलीच्या नाण्यावरून शिवपार्वतीच्या प्रतिमा यावरून त्या काळात धार्मिक समन्वयाची जाणीव होते. म्हणजेच काय की जर प्रचंड हा धार्मिक जर असेल तर त्यांनी, तो मुस्लिम राजा होता अकबर, त्याने काय केलं असतं? त्यांच्याच देवतांची फोटो नाण्यावरती छापली असती. पण तसंच न करता त्यांनी हिंदू धर्माच्या राम सीतेचा फोटो टाकला होता. म्हणजे चित्र छापण्यासाठी परवानगी दिली होती. म्हणजेच काय? तो राजा काय होता? सर्व धर्माला घेऊन जाणारा होता. आता बघा, पेशव्यांच्या नाण्यावर अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर होत असे. यावरून त्या काळातील भाषा व्यवहार समजतो. आता बघा, पेशवेकालीन नाणी कशी होती बघा. हैदर अलीची नाणी कशी होती बघा. अशा प्रकारची नाणी हैदर अलीच्या काळात होती. त्यानंतर बघा, शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख. लक्षात असू द्या, रिकामी जागा जर आली, दगडावर व भिंतीवर कोरलेल्या लेखांना काय म्हणतात? डॅश डॅश म्हणतात. तर तुम्हाला लिहावं लागेल काय? शिलालेख. उदाहरणार्थ, तंजावर येथील बृहदीश्वर मंदिराच्या परिसरातील लेख. चालुक्य, राष्ट्रकूट, चोळ, यादव या राजांच्या काळात कोरलेले अनेक शिलालेख मिळालेले आहेत. शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्त्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो. यातून भाषा, लिपी, समाज जीवन यासारख्या बाबी समजायला मदत होते. आता बघा, तांब्याच्या पत्रावर कोरलेल्या लेखांना ताम्रपट म्हणतात. ताम्रपटावर राजाने दिलेली आज्ञा, निवाडे म्हणजेच काय? त्यांनी दिलेला निकाल इत्यादी प्रकारची माहिती कोरलेली असे. अशा प्रकारे इतिहासात काय आहे? वेगवेगळ्या लेखाद्वारे माहिती पुरवली जायची लोकांपर्यंत. आता बघा, माहीत आहे का तुम्हाला? चैत्य, विहार, मंदिरे, चर्च, मशिदी, अग्यारी, दर्गे, मकबरे, गुरुद्वारा, छत्री, शिल्प, विहिरी, बारवा, मिनार, गावकूस, वेसी, शास्त्रे, भांडी, दागिने, कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, खेळणी, अवजारे, वाद्ये ही सर्व भौतिक साधने आहेत. तुम्हाला जर विचारलं भौतिक साधने कोणकोणती, तर तुम्हाला लिहावं लागेल चैत्य, विहार, मंदिरे, चर्च, मशिदी, अग्यारी, दर्गे, मकबरे, गुरुद्वारा, छत्री, शिल्प, विहिरी, बारवा, मिनार, गावकूस, वेशी, शास्त्रे, भांडी, दागिने, कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, खेळणी, अवजारे, वाद्ये ही सर्व भौतिक साधने आहेत. भौतिक साधने म्हणजे काय? थोडक्यात सांगायचं झालं तर सर्व प्रकारच्या वस्तू. आता बघा, लिखित साधने म्हणजे काय? त्या काळातील देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी आदी लिपींची वळणे, विविध भाषांची रूपे. आता लिपी म्हणजे काय? आता ही आपण मराठी जी लिपी आहे, जी अक्षरं आहेत त्यांना देवनागरी लिपी म्हणतो, मराठी किंवा हिंदी.
त्यानंतर जी पंजाबी लोक आहेत त्यांची लिपी जी आहे ती काय आहे, गुरुमुखी. अशा प्रकारे अंग्रेजी लिपी को रोमन, अशा प्रकारे लिपींची नावे आहेत. तर बघा, ह्या लिपींची वळणे, भाषांची रूपे, भूर्जपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फरमाने, चरित्रे, चित्रे यांच्यावरून आपल्याला मध्ययुगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, आचारविचार, सण समारंभ याचीही माहिती मिळते. या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने म्हणतात. आता बघा, लिखित साधनामध्ये काय काय येतं बघा. राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे म्हणजे रजिस्टर जी असतात राजदरबारातील, ती लिखित साधने आहेत. वंशावळी, शकावली. त्यानंतर वंशावळी म्हणजेच काय, आपल्या गावात एक माणूस येत असतो बघा, आणि तो काय करतो, आपली वंशावळ सांगत असतो. तुमचे पूर्वज हे होते, ते होते, त्याच्याकडे सर्व बायोडाटा आपला लिहिलेला असायचा. तशा प्रकारच्या वंशावळी. पत्रव्यवहार, खलिते. पत्रव्यवहार, एका राजाने दुसऱ्या राजाला, एका प्रधानाने दुसऱ्या प्रधानाला जी काही पत्रव्यवहार केलेला आहे त्यावरून त्यांची जी पत्रलेखामध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे, ही पण लिखित साधनं आहेत. न्यायनिवाडे, आज्ञापत्रे. न्यायनिवाडा म्हणजे एखादं जे भांडण आहे त्यामध्ये राजाने कशा प्रकारचा न्याय दिला, त्याद्वारे सुद्धा लिखित आज्ञापत्रे जी असतात त्याद्वारे सुद्धा आपल्याला इतिहासाची माहिती मिळत असते. ग्रंथ, चरित्र जी आहेत त्याद्वारे परदेशी प्रवासाची वर्णने आहेत, आणि बखरी और तवारीख ही जी आहेत याविषयी आपल्याला संपूर्ण माहिती लिखित स्वरूपात मिळत असते. त्यांना काय म्हणायचं, लिखित साधने. आता त्यानंतर बघूया, या काळात परकीय प्रवासी भारतात आले. त्यांनी आपली प्रवास वर्णने लिहिली आहेत. म्हणजेच काय, एखादा व्यक्ती सपोज मुंबईला आला आणि त्यांनी मुंबईविषयी, एखादा चीनवरून एक मुंबईला व्यक्ती आला आणि त्यांनी सांगितलं, लिहून ठेवलं त्याच्या पुस्तकामध्ये, तो एखादा लेखक असेल आणि त्यांनी लिहून ठेवलं काय, की भारत हा सुंदर देश आहे, प्रचंड प्रमाणात तिथं निसर्ग संपत्ती आहे, अशा प्रकारे त्यांनी लिहून ठेवलं, खूप चांगली लोकं आहेत. तर तिथं तो लेखक तिथं गेल्याच्यानंतर ते जी लोक मुंबईला आली नाही तरीही ते वर्णन वाचतात आणि समजतात की नाही, भारत हा सुंदर देश आहे, निसर्ग संपन्न देश आहे, लोक चांगली आहेत, अशा प्रकारे मग त्यांना समजतं. तर प्रवास वर्णन ते करतात. प्रवास वर्णने लिहिली आहेत. त्यात अल्बेरुनी, इब्न बतुता, निकोलस मनुची यांचा समावेश होतो. बाबराचे चरित्र, कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत लिहिलेले श्री शिवभारत हे शिवचरित्र, तसेच विविध राज्यकर्त्यांची चरित्र व पत्रव्यवहार यावरून आपल्याला त्यांची धोरणे, प्रशासकीय व्यवस्था, राजकीय संबंध कशी होती यांची उकल करता येते. आता तवारीख किंवा तारीख म्हणजे घटनाक्रम. अल्बेरुनी, झियाउद्दीन बर्नी, मौलाना अहमद, याह्या बिन अहमद, मिर्झा हैदर, भीमसेन सक्सेना आदींनी लिहिलेल्या तवारीखा उपलब्ध आहेत. म्हणजे तारीखनुसार त्यांनी वर्णन लिहिलेलं उपलब्ध आहे. बखर हा शब्द खबर या शब्दावरून आला आहे. लक्षात ठेवा, बखर हा शब्द खबर या शब्दावरून आला आहे. खबर म्हणजे बातमी, न्यूज. बखर हा महाराष्ट्रात निर्माण झालेल्या इतिहास लेखनाचा एक प्रकार आहे. बखरीतून त्या काळातील, तत्कालीन म्हणजे काय, त्या काळातील राजकीय घडामोडी, भाषा व्यवहार, सांस्कृतिक जीवन, सामाजिक परिस्थिती इत्यादी बाबी कळायला मदत होते. मराठीतील अनेक बखरी घटना घडून गेल्यानंतर अनेक वर्षांनी लिहिलेल्या असल्याने त्यात अनेकदा ऐकीव माहिती म्हणजे काय, एक कोणाकडून तरी ऐकून घेतलेली माहिती आणि त्याद्वारे लिहिलेली माहिती भर दिल्याचीही आढळते. महिकावतीची बखर, सभासद बखर, 51 कलमी बखर, चिटणीसांची बखर, भाऊसाहेबांची बखर, खर्ड्याच्या लढाईची बखर या काही बखरी आहेत. रॉबर्ट आर्म, MC स्प्रेंगल आणि ग्रँड डफ या समकालीन पाश्चात्य इतिहासकारांच्या ग्रंथ ही महत्त्वाची आहेत. बघा, आता करून पाहण्यासाठी सांगितलेलं आहे तुम्हाला. पोवाडे, आदिवासी गीते यांचा संग्रह करा. शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचे सादरीकरण करायचं आहे तुम्हाला. आता पोवाडे, आदिवासी गीते तुम्हाला कुठून मिळतील? इंटरनेटच्या साहाय्याने. आता बघा, मौखिक साधने कोणती आहेत?
लोकपरंपरेतून पिढ्याने पिढ्या संक्रमित होत गेलेल्या जात्यावरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके यातून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, मौखिक कथा ज्या असतात त्या कथा आपल्या आजोबांनी आपल्या वडिलांना सांगितलेल्या असतात. आपले वडील मग त्याच कथा आपल्या मुलांना सांगतात. अशा प्रकारे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मुखाद्वारे त्या कथा, त्या ओव्या, त्या पोवाडे, ते गीतं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला कन्वर्ट होतात, केले जातात, फॉरवर्ड केले जातात. त्याला काय म्हणायचं? मौखिक साधने. आता बघा, अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात. आता बघा, मौखिक साधने कोणकोणती आहेत? तर लक्ष द्या. लोकगीते आहेत, गाथा आहेत, श्लोक आहेत, अभंग आहेत, पोवाडे आहेत, म्हणी आहेत, कथा आणि मिथके, म्हणजेच काय, एखादा प्रसंग वगैरे घडलेला असेल. त्यानंतर बघा, वरील तिन्ही प्रकारच्या साधनांच्या आधारे इतिहास लेखन केले जाते. आता वरील कोणती तीन? लिखित, मौखिक आणि भौतिक साधने, या तिन्ही प्रकारच्या साधनांच्या आधारे इतिहासाचे लेखन केले जाते. आता बघा, इतिहासाचे एकदा लेखन केले तरी त्याविषयीचे संशोधन अखंडपणे चालूच राहते. जे लेखन केलं आहे ते बरोबर आहे किंवा नाही याविषयीचं संशोधन जे असतं ते चालूच असतं. या संशोधनातून नवी साधने, नवी माहिती समोर येते. त्यानुसार इतिहासाचे पुनर्लेखन करावे लागते आणि दिवसेंदिवस नवनवीन माहिती मिळत असते. तर मग नवी माहिती मिळाली तर तिचं काय करावं लागतं? पुनर्लेखन करावे लागते. उदाहरणार्थ, आपल्या आजी आजोबाच्या काळातील, आईवडिलांच्या काळातील आणि आपल्या काळातील इतिहासाच्या पुस्तकामध्ये काही प्रमाणात फरक पडल्याचे दिसते. म्हणजेच काय होतं, आजी आजोबाच्या काळात एखादा प्रसंग असेल, तो प्रसंग किंवा ती माहिती आपल्या वडिलांच्या काळात थोडी चेंज होते. म्हणजेच काय, इतिहासाचं संशोधन झालेलं असतं आणि आपल्या काळात परत आणखी थोडी माहिती एक्स्ट्रा मिळालेली असते. त्या काळात परत संशोधन झालेलं असतं. म्हणून ती माहिती फरक पडल्याचं आपल्याला दिसते. आता माहीत आहे का तुम्हाला तानाजीचा पोवाडा? या पोवाड्याचा कर्ता तुळशीदास शाहीर आहे. तानाजीचा पोवाडा, त्याचा कर्ता कोण आहे? तुळशीदास शाहीर आहे. या पोवाड्यात सिंहगडाच्या मोहिमेचे वर्णन आहे. पोवाड्यात तानाजी, सेलार मामा, शिवाजी महाराज, वीरमाता जिजाबाई यांची सुंदर स्वभावचित्रे दिली आहेत. सदर पोवाड्यात काही भाग इथं दिलेले आहे. आता बघा, तो पोवाडा कसा होता? तर बघा मित्रांनो, मामा बोलाया तो लागला, 80 वर्षाचा म्हातारा. बघा, पोवाड्यामध्ये कशा प्रकारचे शब्द वापरलेले आहेत की पोवाडा वाचल्याच्या नंतर जे आपले मावळे आहेत ते एकदम तेज तर्रार करून शत्रूवरती वार करण्यास सज्ज होतील, अशा प्रकारचा तो पोवाडा असायचा. आता बघा, मामा बोलया तो लागला, 80 वर्षाचा म्हातारा, लगीन राहिले रायबाचे, तो मजला सांगावी. माझ्या तानाजी सुभेदारा, जे गेले सिंहगडाला, त्याचे पाठीरे पाहिले, नाही पुढारे पाहिले. जाणे अंबारे खाईला, बाठा बुजरा लाविला, त्याचे झाड होऊनी आंबे बांधले, किल्ला हाती नाही आला. सिंहगड किल्ल्याची वार्ता काढू नको तानाजी सुभेदारा, जे गेले सिंहगडाला ते मरून शाणी गेले. तुमचा सपाटा होईल असे बोलू नको रे मामा, आम्ही सूरमर्द क्षत्रिय नाही भिनार मरणाला. अशा प्रकारचा तो पोवाडा असायचा. तर बघा मित्रांनो, आता तुम्हाला परत एक प्रश्न विचारलेला आहे, बोलते व्हा. ऐतिहासिक साधनांच्या जतनाचे उपाय सुचवायचे आहेत तुम्हाला, की कशा प्रकारे ऐतिहासिक जी साधनं आहेत ती त्यांचे जतन करण्यासाठी काय उपाय करावे लागतील असं तुम्हाला वाटतं. तर तुम्हाला ते सांगायचं आहे की म्हणजेच काय, की ज्या वास्तू आहेत त्यांचं जतन कशा प्रकारे व्हावं. समजा एखादा किल्ला असेल तर तो खूप दीर्घकाळ टिकावा, यासाठी काय करावं लागेल तुम्हाला ते सांगायचं आहे. ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन. ही सर्व साधने वापरण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक असते. त्यांची विश्वसनीयता तपासावी लागते. यातील अस्सल साधने कोणती आणि बनावट कोणती ते शोधावे लागते. अंतर्गत प्रमाणके पाहून त्यांचा दर्जा ठरवावा लागतो. लेखकांचा खोटारडेपणा, त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध, काळ, राजकीय दबाव यांचाही अभ्यास करावा लागतो.
म्हणजेच काय, एखादा लेखक असेल, तो लेखक औरंगजेबच्या खूप जवळचा होता. औरंगजेब त्याला प्रचंड प्रमाणात काय करायचा, धनसंपत्ती द्यायचा. मग तो काय करेल, तो लेखक औरंगजेबाविषयी असं लिहील, चुकीचं लिहील की औरंगजेब हा खूप क्रूर होता, तो अत्याचार करायचा, असा लिहिल का तो? नाही. तो काय लिहिणार, औरंगजेब राजा हा खूप चांगला होता, तो गरिबांना मदत करत होता, अशा प्रकारचं तो लेखन करणार. मग अशा लेखकांचा खोटारडेपणासुद्धा तपासावा लागतो इतिहासामध्ये. ही माहिती आहे की ऐकलेली आहे का, की त्यांनी स्वतः पाहिलेली आहे, यालाही महत्त्व असते. लेखनातील अतिशयोक्ती म्हणजेच काय, जास्ती म्हणजे राजाला खुश करण्यासाठी खूपच जास्त लिहिणे, ही पण माहिती बघावी लागते. प्रतिमा, प्रतीके, अलंकार यांचाही विचार करावा लागतो. इतर समकालीन साधनांशी ती माहिती पडताळून पाहावी लागते. आपल्याला मिळालेली माहिती एकांगी, विसंगत किंवा अतिरंजित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांचा वापर करताना तारतम्य ठेवावे लागते. सदैव चिकित्सा करूनच या साधनांचा वापर करण्याची दक्षता घेणे गरजेचे असते. इतिहास लेखनात लेखकांचा निपक्षपातीपणा आणि तटस्थपणा फार महत्त्वाचा असतो. आता लेखक जे असतात त्यांचा निपक्षपातीपणा म्हणजेच काय, जे खरं आहे ते खरं. म्हणजेच काय, की राजा जर चांगला असेल तर त्या लेखकाने राजा चांगलाच असेल असं लिहायला हवं. थोड्या धनसंपत्तीसाठी जर त्याने लिहिलं राजा क्रूर होता, आणि धनसंपत्ती जर त्याला मिळालेली असेल आणि त्याने लिहून ठेवलेलं असेल की राजा हा खूप चांगला होता, तर तो खोटा इतिहास समोर येत असतो. आता बघा मित्रांनो, अशा प्रकारे हा पाठ आपला संपलेला आहे. या पाठाविषयी जर तुम्हाला काही शंका असेल, काही समस्या असतील, काही डाऊट असतील, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता. जर हा पाठ तुम्हाला आवडला असेल, हा व्हिडिओ आवडला असेल, तर तुम्ही लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील पाठामध्ये. पाठाचं नाव आहे शिवपूर्वकालीन भारत. याविषयी आपण माहिती घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.